नमस्कार, मी शीतल. तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ द्या, हीच बाप्पाचरणी प्रार्थना. चला तर शुभ सकाळ. आता मस्त दूध आलेलं आहे, दूध गरम केलं आहे आणि म्हणलं चला आता चहा प्यावं. साहेबांची पण आंघोळ झालेली आहे, आता लगेच चहा करते आम्हाला तिघांना. कार्तिक पण उठला, आंघोळ करत आहे कार्तिक पण. आता आम्हाला चहा करून घेते आणि मग नंतर स्वयंपाक बनवते. चला तर मस्त असं चहा हे पिऊन झालं आणि आता म्हणलं चला अगोदर भाजी करावी. मामीनं पीठ मळून ठेवलेलं आहे. आता मी एकीकडं भाजी टाकते आणि ती भाजी शेगडीवर शिजते तोपर्यंत मी इकडं भाजीची करून घेते. आणि आज भाजी काय बनवणार आहे तर मी आज भाजी बनवणार आहे चवळीच्या शेंगा. एकदम कवळ्या छान भेटल्या होत्या. मंगळवारी आमच्या इथला बाजार असतो त्या दिवशीच आणल्या होत्या आणि आणल्यावरच निवडून ठेवल्या. म्हणलं चला आज भाजी बनवावी. चवळीच्या शेंगांची खूप दिवस झालं खाल्लेली नाही, कारण पालेभाज्या तर भेटच न जाता शेंगा पिंगा पण कमी झाल्यात भेटणं. बघू शकता एकदम कवळ्या आणि छान चवळीच्या शेंगा आहेत आणि छान अशा निवडून पण ठेवल्या होत्या. लगेच कसं भाजी करायच्या टाईमला जर आपण त्या शेंगा निसत बसलो तर खूपच वेळ लागतो स्वयंपाकाला. त्यामुळं असं अगोदर सगळ्या भाज्या निवडून ठेवल्या तर लगेच भाजी बनवता येते. परत पालक, चुका, हे शेपू सगळं काय निवडून ठेवले. गवारीच्या शेंगा पण आणलेल्या आहेत मी, त्या पण निवडून ठेवल्यात. आणि चला आता जिरं मोहरी टाकून घेतली कढईमध्ये आणि थोडासा काबडधोबड लसूण वाटून घेतला आहे, ते पण टाकून घेते. आणि थोडासा लाल कलर आला आहे, आता त्यामध्ये टमाटे टाकून घेते, कारण टमाट्याने चवळीला छान टेस्ट येते. आणि मी ना आज हिरव्या मिरचीतली नाही करणार, मी मसाल्यातली शेंग करणार आहे. म्हणजे गवारीची चवळीच्या, कारण मसाल्यातली शेंग मुलांना पण आवडते, हिरव्या मिरचीतली नाही आवडत त्यांना. आणि थोडासा आंगचाच रस्सा धरणार आहे भाजीला आणि छान लागते अशी भाकरी बरोबर, पोळ्यांबरोबर पण एकदम भारी लागते. कारण मी मुलांच्या डब्याला अशी देते ना, तर त्यांना आवडती अशी भाजी. त्यामुळं मग मी अशाच पद्धतीची बनवते हमेशा. हे बघा मस्त आता तर शेंगा आपल्यानं थोड्या अशा सॉफ्ट होऊ द्यायच्या, तेलामध्ये फ्राय होऊ द्यायच्या चांगल्या, म्हणजे भाजीला टेस्ट पण चांगला येतो. लगेच ह्याच्यामध्ये काय टाकायचं ना, आता हे थोड्या वेळ काय करायचं, झाकून ठेवायचं. आता थोडंसं झाकून ठेवते आणि कमी जास्त करते थोडासा. करून द्यायचं.
छान आपल्या शेंगा होतात. असं झालं तर मसाले टाकते बेसिक. थोडंसं लाल तिखट, थोडासा काळा मसाला, थोडंसं कारळाचं कूट आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकणार. हे बघा, याच्यात शेंगदाण्याचा कारळाचा कूट टाकला, मिरची मसाला, आणि आता छान फ्राय झाली आहे. बघू शकता. अशी सुकी पण छान लागते, पण मी थोडंसं रस्सा करणार आहे. आता थोडं आपण ह्याला मीठ टाकूया आणि झाकून ठेवूया. हे बघा, छान आता भाजी पण करून झाली माझी. तिकडं शेगडीवर ठेवली आहे मी शिजण्यासाठी, आणि थोडंसंच पाणी घातले, कारण आपण तेलात चांगली वाफून घेतलेले आहेत शेंगा, त्यामुळं त्याला वेळ लागत नाही. थोडंसं पाणी टाकून आता झाकून ठेवून एक एक वाफ काढून घ्यायची, म्हणजे छान आपली भाजी होईल. आणि आता चला इकडं पोळ्या करून घेते मी, आणि पोळ्या भाजी झाली की नंतर नाश्त्याला पण काहीतरी बनवणार आहे. तर बघत राहा नंतर. चला आता बेसनाच्या पोळ्या बनवणार आहे, थालीपीठ बनवणार आहे. त्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, बेसन हे सगळं घेतलं आहे. मी आता थोडंसं लसूण टाकून घेते. जिरे मी अख्खीच टाकणार आहे, वाटून टाकणार नाही. थोडीशी हळद टाकते, मीठ,
छान अशा प्रकारच्या मी बेसनाच्या आता पोळ्या करून घेते. कार्तिकला खूप आवडतात. आता सगळ्या करून घेते आता ह्या एवढ्या पिठाच्या. हे बघा, कारण आजचा नाश्ता म्हणजे बेसनाच्या पोळ्या आणि टमॅटो सॉस हेच बनवणार आहे मी. म्हणजे आता चालू आहे समजा बनवायला. हे बघा, आता असे वाफू द्यायचं थोड्या वेळ, बघू शकता तुम्ही. आणि थोडं वरून नॉर्मल तेल टाकायचं, ते लगेच उचललं जातं. हो, तिकडंच आणाय 2 मिनटं थांब. बघा, अशा प्रकारे सगळ्या पोळ्या बनवून घेते.